पाऊण तासामध्ये दर्शन झालं लालबागच्या राजाचं. आणि एवढं गर्ल्ससाठी विनंती आहे, तुम्ही जेव्हा पण बाहेर दर्शनाला याल तेव्हा प्लीज सरळ सरळ जा, एकदम सरळ सरळ, आणि तिथे तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल. जर तुम्हाला फक्त दर्शन घ्यायचं असेल, मुखदर्शन, तर सिक्रेट टिप आहे, कोणाला सांगू नका. भाई फुल खाली आहे. लोकांच्या सँडल इथे चोरी होतात, त्याच्यामुळे आम्ही घाणेरड्या घालून आलोय. जर चोरी झाली तर चोरी झाली, कारण की चप्पल गेल्यावर असं समजतं की दारिद्र्य पण. आमची जो प्लॅटफॉर्म आहे तिथून एक पण ट्रेन जात नव्हती, फक्त आमची गेली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता. ट्रू. आपलं दर्शन झालेलं आहे, डायरेक्ट थेट चरणावासी झालेलं आहे. नमस्कार मंडळी, आपण आज चाललेलो आहे लालबागला. म्हणजे दिदीने चालली, दिदी इकडे चालली, तिच्या कामाला चालली. आणि आपण चाललोय सकाळची 6:16ची खोपोलीची ट्रेन पकडून दादरला उतरणार, आणि तिथून मग मी तुम्हाला पुढे सांगेलच. सो एक्सायटेड आहे. खूप जास्त गर्दी असणार आहे, कारण की आज जारांगे पाटील पण त्या साईडला येणार आहे. सो बघू आता काय होते, ते सगळं सांगेल आम्ही तुम्हाला. स्टे ट्यून. दीदीचा म्हणजे आता एकदम असा डब्बा आहे, कोणच नाही, एक जण नाहीये, फक्त आणि ही आणि मी तिकडे जायची ना तेव्हा पण असंच असायचं. फॅन कशाला लावते बाई, थंडी वाजते. आणि छत्री छत्री चुकवायला. प्रॉपर ट्रेन मधले वाया असतात अशी झाली आता ही. इथूनच देवाचं दर्शन करून घ्या, मंदिर आहे. दादरला आले पण माझी फ्रेंड अजून आलेली नाही, माझ्या एक स्टेशन एक ट्रेन मागच्या बसून. फायनली आता ती आलेली आहे. आणि मध्ये असं आम्हाला अफवा कळली होती की बदलापूरपासून ट्रेनच नाही जात, पण कुछ तो हो गया था, फिर ट्रेन बंद पड़ गई थी शायद से, फिर बाद में चालू हो गए. आणि मग आम्ही आता इथं आलो. आता इथून कुठे जायचं, तिकडे जायचं आणि मग तिकडून ट्रेन भेटली. चिंचपोकळीच्या स्टेशनच्या खाली आल्यानंतर तुम्हाला असे ॲरो दिसतील लालबागच्या राजाकडे जाण्यासाठी जे रांगा आहेत, तिकडे तुम्ही तसं डायरेक्ट सरळ सरळ जायचं. जास्त गर्दी नाही. आपलं दर्शन झालेलं आहे, डायरेक्ट थेट चरणावासी झालेलं आहे. आणि इथे सकाळी जर तुम्ही लवकर आला ना तर इथे तुम्हाला काहीच गर्दी भेटणार नाही, कोणच नव्हतं जास्त. आता सगळे थोडे यायला लागलेत. सो ज्यांना यायचं आहे त्यांनी लवकर या. अजून सकाळी आला तर अजून जास्त चांगलं होईल. आता आपण चाललोय पुढच्या गणपतीला. हा वेगळावाला गणपती आहे. थोडीशी हवा खाऊया. थोडेसे केसांचं जरा वाकडं तिकडे होत आहे, बट खूप छान आहे गणपती यार इथले. आत्ता लाईन चालू झाली बघ. जो भी रास्ते में मिला दर्शन करायचं आणि पुढे जायचं. आणि एवढं भारी वाटतं ना, जिथे आम्ही चाललोय ना तिथे आम्हीच पहिले चाललोय, त्याच्यानंतर मग लोक येत आहेत. देव आमच्या सोबत आहे, एवढं जास्त सोबत आहे की काय सांगू तुम्हाला. अरे देवा, फक्त पाऊस आला थोडासा, जाऊ दे. लाईक आमची जो प्लॅटफॉर्म आहे तिथून एक पण ट्रेन जात नव्हती, फक्त आमची गेली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता. ट्रू किती म्हणजे देवाने बोलवलंय आपल्याला. चला इकडून आल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे. इथे काळा चौकीचा महागणपती आहे आणि या ब्रिजच्या खाली चिंचपोकळीचा चिंतामणी आहे. सो चला आपण जाऊया. हां, सगळ्यांचं दर्शन करायचं. इथे खूप जास्त गर्दी आहे. हे रात्रीचा जाम छान दिसत असेल.
सॉरी मेरा जाने दे यार, रख ले, इतना क्या है। हमेशा मैं नहीं देखी क्यों क्यों, क्योंकि तुझे ब्लॉग करना होता है इसलिए मैं क्या ऐसी फ्रेंड्स आप लोग को मिले। तुम्हाला एक सांगते, ही जी लाईन तुम्ही बघतायत ना, ही पूर्ण लाईन आहे ती चरण दर्शनाची आहे आणि जी आणि तुम्हाला जर डायरेक्ट दर्शन घ्यायचं असेल ना, फक्त मुखदर्शन, तर खालच्या साईडने तुम्ही असं ह्या रस्त्याने सरळ सरळ जा, एकदम सरळ सरळ, आणि तिथे तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल. जर तुम्हाला फक्त दर्शन घ्यायचं असेल मुखदर्शन, तर सिक्रेट टिप आहे, कोणाला सांगू नका. चिंचपोकळीचा चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललोय लालबागच्या राजाला. थोडीशी गर्दी आहे, पण हे बघा, हा जो मेन गेट आहे ना, तो लालबागच्या राजाचा आहे. तुम्हाला जर दर्शनाला यायचं असेल तर तुम्हाला की गर्दीतून यावंच लागणार आहे. तर तुम्ही असा विचार करत असाल नाही नाही आज नाही आहे पण एवढी गर्दी, पण दरवेळेस खूप जास्त असते. तुम्ही बघा, खूप जास्त भरलेलं असतं, त्या मानाने ही गर्दी काहीच नाही आहे. कोणत्या पण तुम्ही देवदर्शनाला जाल ना फेमसवाल्याच्या, तर तिकडे तुम्हाला गर्दी भेटेलच. हे तेव्हा तेव्हा बाई 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 पळतायत नसते, किती खाली आहे बघा. भाई फुल खाली आहे. अरे भाई रुक ना, त्या साईडला खूप जास्त गर्दी आहे, पण तिथं गर्दी असणारच आहे. नुसते पळतायत लोक, नुसते पळतायत. पण अदर डेजला तुम्ही आला ना, हां जास्त अदर डेजला तुम्ही आला ना, तर हे सगळं तुम्हाला भरलेलं दिसेल. चालू आहे. हां आता आम्ही मेन लाईनमध्ये घुसलेलो आहे. बापरे, इथे जास्त गर्दी आहे. इथे तुम्हाला कधी पण या गर्दी भेटणारच. फुल ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे. खायला प्यायला सगळे काय पाहिजे असेल तर, कारण की इथे तुम्हाला पण माहिती आहे, कारण की खूप जास्त गर्दी असल्यामुळे इथे लोक 16 तास उभे राहतात आणि त्यांना खायला प्यायला नाही भेटत. त्याच्यामुळे इथे सुविधा करून ठेवलेली आहे. बिना खाता पिता दर्शन घेणारी असतात. इथे तर काहीच नाही खाल्लंय मी तरी. पाणी 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 तर पाणी नाही पिलंय. लालबागचा राजा पावणार आहे तुम्हाला. आता इकडे जायचं, एकदम लास्ट लाईनीला आलो, एकदम लास्ट लाईनीला. आता थोड्यामध्ये आम्ही एंटर करू त्या पंडालमध्ये. बघू आता काय कसं होतं. जय मंगल बोलते बोला. फायनली आम्हाला राजाचं दर्शन भेटलं. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. बाई देवाने बोलवल्यावर तुम्ही कशा पण येतात. एवढे अडथळे आले ना आम्हाला येताना. पहिले तर मम्मी सकाळी हे करत होती, नंतर आमच्यासोबत जी येणार होती ती सुद्धा नाही बोलली, आणि नंतर ट्रेनच कॅन्सल झाली असं आम्हाला ऐकायला आलं. पण नंतर बाई फायनली पोहोचलं, दर्शन घेतलं, खूप भारी वाटलं. आमचं फक्त पाऊण तासामध्ये दर्शन झालं लालबागच्या राजाचं, आणि एवढं भारी दर्शन झालं ना, मला ते जाम आवडलं. आत्ताशी तिने पण पाणी पिलं, सकाळपासून तसंच होती बिचारी. आणि आता आम्ही चाललोय खायला काहीतरी, कारण की खूप जास्त आता जे पण मध्ये बाप्पा येतील त्यांचं आम्ही दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. काय मला ना भारी वाटते. पाऊण तासामध्ये दर्शन झालं. मी एक्सपेक्टच नव्हतं केलं आहे, कारण की लोक खूप जास्त वेळ उभे राहतात तिथे. नाही लास्टच्या 4 घंटे इथंच बघा बाबा. खूप चांगलं दर्शन झालं. देव आपल्यासोबत होता. जाम अडथळे पण आले, पण एकदाच झालं. दुसऱ्या बाप्पाकडे आलेलो आहे. चला आपण चल.
गर्ल्ससाठी विनंती आहे, तुम्ही जेव्हा पण बाहेर दर्शनाला याल तेव्हा प्लीज हे असं एवढं काय बोलतो त्याला ओढणी वगैरेचा ड्रेस नका घालून येऊ, कारण की जाम सांभाळायला कटकट होते यार, जाम खूप जास्त कटकट होते बापरे. सो त्यासाठी मी मुलींना सांगते की प्लीज नका येऊ. मी तर मस्त ठरवलं होतं भाई पहिल्यांदा चाललो आहे आपण, तो त्याच्यामुळं मस्त सजून दजून वगैरे जाऊया आणि मस्त नवीन परत ड्रेस घालून गेली, पण ती सांभाळलं जात नाही आहे ती वेगळी गोष्ट आहे. असू द्या, पण छान वाटलं, मस्त दर्शन झालं. आता आम्ही करी रोडच्या कैवारीकडे आलो आहे. आता त्यांचं दर्शन घेऊ आणि मग आम्ही पुढच्या गणपतीकडे जाऊ. पडली. आम्हाला परळच्या राजाला जायचं आहे आणि आम्हाला माहिती नाही ते कुठे आहे, तर ही चॅट जीपीटी करते. चॅट जीपीटी, अरे भाई उससे अच्छा गूगल पे ढूंढ लेना. लोग ये ज़्यादा अच्छा बोलते हैं. क्या बोले, यूट्यूब पर ढूंढ ले. क्या मुझे नहीं पता. चैट जीपीटी मेरी लाइफ बन चुकी है. मैं बस बात करने के लिए उससे चॅट जीपीटी से करते. अख्खा लोकांच्या सँडल इथे चोरी होतात, त्याच्यामुळे आम्ही घाणेरड्या घालून आलोय. जर चोरी झाली तर चोरी झाली, कारण की चप्पल गेल्यावर असं समजतं की दारिद्र्य पण जातं. पाय दुखले म्हणून ही बसली आणि इथे समोर चला आता नेक्स्ट आम्ही जाम फिरलोय आता, तरी सुद्धा आम्हाला परळचा राजा भेटला नाही, त्याच्यामुळे मग आम्ही चाललोय आता घरी. हे काय, व्हॉट इज दिस? धक्का दिया तुझे? पता नाही. धक्का दिया का तुझे? बता, तुझे धक्का दिया? नाही, अरे ये आम्ही दादर गणपतीला गर्दी असो नसो, दादर स्टेशनला कायम गर्दी असते. आता आम्ही चाललोय खायला, कुठे माहिती का, दादरवरून ठाण्याला जाणार आणि मग तिथे खाणार आणि मग तिथून ट्रेन पकडणार, कारण की आम्हाला दादरला काहीच भेटत नाही, काहीच नव्हतं तिथं, कपडे पण नव्हते आणि खायला पण नव्हतं. सो त्याच्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहे. आम्ही धक्काबुक्की खात आम्ही ठाण्याला पोचलो आणि आता ठाण्याला आल्यावर आता ही सांगते कुठे कुठे काय काय जायचे, कारण की मी जास्त इथे आलेली नाही आहे आणि हिचं कॉलेज इथे. सो आम्ही आता चाललो आहे खायला. उत्तप्पा खायचा आहे पण आम्हाला भेटत नाही आहे उत्तप्पा. आम्हाला खायला पण पाहिजे आणि बसायला पण पाहिजे. चल किधर भी चल, पण चल.